नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बायसिंग मेथडची एक मेथड आज बघणार आहे। त्यामध्ये जी पहिली मेथड आहे ती आहे बेस रजिस्टर मेथड। इट इज अ व्हेरी सिंपल मेथड फॉर बायसिंग द ट्रान्झिस्टर। ट्रान्झिस्टरची बायसिंग करण्याची ही सर्वात सोपी मेथड आहे। आणि ऍक्च्युअली आता बायसिंग कशासाठी करतो आपण, तर बायसिंग ट्रान्झिस्टर कडून जर आपल्याला एम्प्लिफिकेशन करून घ्यायचं असेल, एम्प्लिफिकेशन म्हणजे काय, टू एम्प्लिफाय द वीक सिग्नल। आणि जर आपल्याला ट्रान्झिस्टर पासून जर आपल्याला एम्प्लिफिकेशन करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टी करणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपला बेस इमिटर जंक्शन हा फॉरवर्ड बायस मध्ये असला पाहिजे आणि बेस कलेक्टर जंक्शन हा रिव्हर्स बायस मध्ये असला पाहिजे। याच्यासाठी बायसिंग केलं जाते। बायसिंग म्हणजे द अप्लिकेशन ऑफ प्रॉपर व्होल्टेज ऑन द जंक्शन। तर बेस रजिस्टर मेथड मध्ये आपल्याला दिसेल की फक्त एका रेजिस्टरने आपल्याला ट्रान्झिस्टर बायस करायचं, त्याला म्हणतो आपण बेस रजिस्टर मेथड। एक सिंपल हाय व्हॅल्यू म्हणजे सेव्हरल किलो ओम्स ऑफ रेजिस्टर इज कनेक्टेड बिटवीन व्हीसीसी अँड बेस। म्हणजे आता ही सर्किट डायग्राम आहे। याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हा एनपीएन ट्रान्झिस्टर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बेसला बायस करण्यासाठी एक हाय व्हॅल्यू रेजिस्टर म्हणजे सेव्हरल किलो ओम्स म्हणजे हा रेजिस्टर असेल किलो ओम मध्ये, हा कनेक्टेड आहे बेस मध्ये। आणि यामुळे काय होईल की रिस्पेक्टिव्हली बेस हा पॉझिटिव्ह होईल आणि इमिटर आपला निगेटिव्ह, कारण हा एनपीएन ट्रान्झिस्टर आहे। एक सिंपल डायग्राम आहे की ज्या बेस रजिस्टर मेथडची, ज्याच्यामध्ये एक बेस रजिस्टर टाकलेला आपण बेसवर, हा कलेक्टर रजिस्टर आहे आपल्या कलेक्टरवर, की ज्याने कलेक्टर हा पॉझिटिव्ह झाला त्यामुळे हा रिव्हर्स बायस मध्ये, आणि या हाय व्हॅल्यू रेजिस्टरने आपल्याला बेस पॉझिटिव्ह झाला विथ रिस्पेक्ट टू इमिटर, त्यामुळे बेस इमिटर जंक्शन हे फॉरवर्ड बायस मध्ये आणि कलेक्टर हा रिव्हर्स बायस मध्ये। याचा आपण आता सिंपल एक कॅल्क्युलेशन बघूया की याने आपल्याला आरबी ची व्हॅल्यू आपण कशी काढू आपण। तर आपल्याला दिसेल की द सर्किट विल बी कनेक्टेड इन अ कॉमन इमिटर कनेक्शन, म्हणून आपल्याला दिसेल बीटा बरोबर सूत्र आहे बघ आयसी अपॉन आयपी, आयसी अपॉन आयपी। तर आयबी बरोबर काय होईल, आयसी अपॉन बीटा। नंतर आपण पाहू टू अप्लाय केव्हीएल टू इनपुट सर्किट, अप्लाय केव्हीएल टू इनपुट सर्किट। आता केव्हीएल जर लावलं तर काय दिसेल आपल्याला, केव्हीएल व्हीसीसी बरोबर होणारा व्होल्टेज ड्रॉप, या रेजिस्टर मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप कसा असेल, आयबी इंटू आरबी प्लस बीबी इथे होईल। आणि या बेस इमिटर जंक्शन मध्ये जर सिलिकॉन ट्रान्झिस्टर असेल तर बेस इमिटर व्होल्टेज इज 0.7 व्होल्ट, आणि जर समजा जर्मेनियम ट्रान्झिस्टर असेल तर इट विल बी नियर अबाउट 0.3 व्होल्ट। म्हणजे अशी बायसिंग करायची की आपला बेस इमिटर जंक्शन हा फॉरवर्ड बायस मध्ये गेला पाहिजे आणि त्यामुळे आपला झिरो सिग्नल कलेक्टर करंट आपल्या सर्किट मधून कंटिन्युअसली फ्लो झाला पाहिजे। याच्यासाठी आपल्याला ही बायसिंग आपण करतो। आता याच्यातून आपल्याला आरबी ची व्हॅल्यू काढायची, म्हणून आपण दिसेल आयबी आरबी इज इक्वल टू, तर हे व्हीबी इकडे आलं तर काय होईल, व्हीसीसी मायनस व्हीबी। लक्षात, त्याच्यामध्ये सिंपली काय दिसेल तुम्हाला की एक सिंपल आपल्याला आरबी काढायचं असेल तर आरबी ची व्हॅल्यू कशी असेल, आरबी तर हा आयबी इकडे असेल व्हीसीसी मायनस व्हीबी डिवायडेड बाय आयबी। आता हे आपल्याला आपल्या याच्यामधून दिसेल की व्हीसीसी पेक्षा व्हीबी खूपच लहान असते। जर आपण त्याला निग्लेक्ट जर केलं तर तुम्हाला दिसेल व्हीसीसी अपॉन आयबी। आपण पाहतो की ट्रान्झिस्टरच्या डेटा बुक मधून जर आपण पाहिलं की आयबी फिक्स असते आणि व्हीसीसी सुद्धा फिक्स असते, म्हणून याला फिक्स बायस मेथड सुद्धा म्हणतात। याचं दुसरं नाव सुद्धा काय,
फिक्स बायस मेथड, कारण या दोन्ही व्हॅल्यू फिक्स आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल आहे. ही याची सर्किट डायग्राम आहे. याच्यामध्ये एका सिंपल रेजिस्टरने आपण काय केलं, ट्रान्झिस्टरला बायस केलं, म्हणून याला म्हटलं ते बेस रेजिस्टर मेथड. याच्यामध्ये आपण आपल्याला फक्त आरबीची व्हॅल्यू काढायची, म्हणून आपण सर्वप्रथम पाहिलं होतं बीटा. बीटा इज द करंट गेन ऑफ कॉमन इमिटर सर्किट. कॉमन इमिटर मध्ये बीटा बरोबर असते आयसी अपॉन आयबी, आणि आयबी बरोबर काय येईल आता, आयबी तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये हे इकडे येईल, हे इकडे येईल, आयसी अपॉन बीटा. म्हणजे आपल्याला आयबी जर काढायचं असेल तर सूत्र लागेल आयसी अपॉन आयबी. आता आपण आपल्याला आरबीची व्हॅल्यू काढायसाठी आपण या इनपुटला केव्हीएल यूज केला, म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. याच्यामध्ये दिसेल व्हीसीसी बरोबर आयबी आरबी प्लस व्हीबीई. आता काय करायचं आपल्याला, व्हीबी जर इकडे आणलं तर काय होईल, आयबी आरबी बरोबर व्हीसीसी मायनस व्हीबी, म्हणून आरबी बरोबर काय येईल, व्हीसीसी मायनस व्हीबी अपॉन आयबी. नॉर्मली आपल्याला दिसेल की व्हीसीसी ही खूप मोठी असते कम्पेअर टू व्हीबी, म्हणून आपण त्याला निग्लेक्ट केलं, म्हणून व्हीसीसी अपॉन आयबी. म्हणून याला खूप वेळाला फिक्स बायस मेथड सुद्धा म्हटल्या जाते. एक सिंपल सर्किट, सिंपल एका रेजिस्टरने आपण बायसिंग मेथड सेट करू शकतो आपण. याचे ऍडव्हान्टेज विद्यार्थी मित्रांनो हे समजलं असेल. याचे थोडे ऍडव्हान्टेज पाहूया आपण. ऍडव्हान्टेजेस मध्ये बायसिंग सर्किट इज व्हेरी सिंपल. बायसिंग सर्किट इज व्हेरी सिंपल. एकदम सिंपल सर्किट आहे आणि इझिली ते सेट केल्या जाऊ शकते. आपल्याला ओनली वन रेजिस्टर इज रिक्वायर्ड फॉर द बायसिंग, म्हणजे फक्त एका रेजिस्टरने आपल्याला बायसिंग केल्या जाते. आणि दुसरं बायसिंग कंडिशन कॅन बी इझिली सेट. बायसिंग कंडिशन आपल्याला इझिली सेट करता येते फॉर सिंपल कॅल्क्युलेशन. सिंपल एका कॅल्क्युलेशनने आपल्याला बायसिंग कंडिशन आपण सेट करू शकतो. हे सिंपल ऍडव्हान्टेज आहे. याचे डिसएडव्हान्टेजेस आहे पण सर्वात महत्वाचं दिस मेथड हॅज अ पुअर स्टॅबिलायझेशन. दिस मेथड हॅज पुअर स्टॅबिलायझेशन. आता स्टॅबिलायझेशन म्हणजे काय की जो आपला ऑपरेटिंग पॉइंट आहे, ऑपरेटिंग पॉइंट हा आपला स्टॅबिलाइज करण्यासाठी आपल्याला स्टॅबिलाइज होणं महत्वाचं आहे. स्टॅबिलाइज कशाने होते, एक तर इनहेरेंट व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स आणि थर्मल रंगमुळे. तर यामध्ये पुअर स्टॅबिलायझेशन होते. हा एक डिसएडव्हान्टेज आहे. आणि दुसरा व्हेरी हाय स्टॅबिलिटी फॅक्टर. व्हेरी हाय स्टॅबिलिटी फॅक्टर. आता स्टॅबिलिटी फॅक्टर खूप जास्त असल्यामुळे काय, द चान्सेस ऑफ थर्मल रनवे, म्हणजे कलेक्टर करंट वाढत असेल तर म्हणजे टेम्परेचर वाढत असेल तर कलेक्टर करंट वाढेल, आणि कलेक्टर करंट वाढत असेल तर टेम्परेचर वाढेल. ही सायकल कंटिन्यू व्हॅरी होत राहील आणि ती स्टॅबिलाइज होणार नाही. त्यामुळे काय होईल की तो सेल्फ डिस्ट्रक्शन मध्ये जाईल. त्याला म्हणतो आपण थर्मल. या बेस रेजिस्टर मेथड मध्ये आपण एका सिंपल बेस रेजिस्टरने आपण याचं बायसिंग सेट करतो. हे सिंपल बेस रेजिस्टर मेथड आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला ट्रान्झिस्टर बायस केले जाते. एक रेजिस्टर यूज करून हे करायचे. यामध्ये आपण आरबीची व्हॅल्यू कशी काढायची हे बघितलं. नंतर आपण ऍडव्हान्टेज पाहिले, डिसएडव्हान्टेज पाहिले.
तर विद्यार्थी मित्रांनो, ही बेस रजिस्टर मेथड तुम्हाला समजली असेल. जर काही अडचण असल्यास मला यूट्यूबवर माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि मला तिथे कॉमेंट्स करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.